त्याच्याशी सल्लामसलत करून तोडगा काढला आहे. त्या कृतीचे चांगले परिणाम दिसून येतात. तथापि खोटे बोलणे नेहमीच पापकारक असते. मुलगी स्वतःच पत्नी बनते. भीष्म म्हणाला, तिच्यापासून जन्मलेले मुलगे, वत्विक गुरु शिष्य आणि लग्नात उपस्थित असलेले उपाध्याय सर्व जर मुलीने ज्याच्याशी तिने लग्न करण्याचे वचन दिले होते त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीवर तिचा हात दिला तर ते सर्व प्रायश्चित्तास पात्र ठरतात. त्यानंतर युधिष्ठिराने त्या प्रकरणाबाबत विचारले, ज्यात मुलीच्या सरांना दुसऱ्याकडून बक्षीस मिळाल्यानंतर अधिक पात्र व्यक्ती तिच्या हातासाठी हजर होताना दिसते. प्राचीन भारतातील विवाह कायद्यांच्या गुंतागुंतीवर झालेल्या चैतन्यलयी चर्चेदरम्यान पराच पांडव भावांपैकी एक असलेल्या युधिष्ठिराने आपल्या आजोबा भीष्माला एक रोचक प्रश्न विचारला. जर एखादी व्यक्ती मुलीसाठी हुंडा देते आणि नंतर निघून जाते तर त्याने विचारले, तिचे वडील किंवा इतर नातेवाईकांनी कसे वागावे? त्यांनी तिला आपली मालमत्ता मानायला हवे का? पूज्य नातू भीष्मने उत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ विचार केला. त्याने हे समजावून सांगण्याला सुरुवात केली की जर मुलगी श्रीमंत परंतु अपत्यहीन पुरुषाची मुलगी असेल तर हुंडा देणारा पती येईपर्यंत तिला तिच्या वडिलांनी सांभाळले पाहिजे. जर वडिलांनी हुंडा परत मिळवण्यात अयशस्वी ठरले तर मुलगी हुंडा देणाऱ्याची मालमत्ता मानली जाईल, जो त्याच्या अनुपस्थितीत तिच्याद्वारे संतती देखील वाढू शकेल. त्यानंतर भीष्माने राजकुमारी सावित्रीचे उदाहरण दिले, जिने पती निवडला आणि तिच्या वडिलांच्या आदेशानुसार त्याच्याशी लग्न केले. काही लोकांनी भक्तीचे अनुकरणीय प्रदर्शन म्हणून या कृतीचे कौतुक केले तर इतरांनी ते अशा स्त्रिया असल्याचे म्हटले. भीष्माने निदर्शनास आणून दिले की राजा जनकाचा नातू सुक्रतूसारख्या नीतिमान व्यक्तींचा असा विश्वास होता की स्त्रिया त्यांच्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर स्वातंत्र्य उपभोगण्यास असमर्थ आहेत. युधिष्ठिराने त्याची चौकशी सुरू ठेवली. जेव्हा एखाद्या पुरुषाला मुली असायच्या पण मुलगा नसायचा तेव्हा इतरांच्या संपत्तीच्या वारशामागील अधिकाराबद्दल विचारले. भीष्माने हे स्पष्ट करून उत्तर दिले की मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीचा वारसा म्हणून मुलाच्या बरोबरीने मानले पाहिजे. त्याने यौतुक मालमत्ताच्या संकल्पनेचा हवाला दिला, ज्यात आईच्या मालकीच्या संपत्तीच्या वाट्याचा उल्लेख होता, आणि स्पष्ट केले की जर आजोबांचा मुलगा नसताना मृत्यू झाला तर त्याच्या नातवाच्या मुलाला त्याचा वारसा मिळेल. भीष्माने विवाहाच्या विविध प्रकारांच्या बारीक सारीक गोष्टींबद्दल चर्चा करणे सुरू ठेवले, ज्यात अश्य, ज्यामध्ये बैल आणि गाय भेटवस्तू म्हणून दिली जात असे. त्याने स्पष्ट केले की ही प्रथा शाश्वत वापर मानली जात नव्हती तर हुंडा किंवा लग्नातील कन्येच्या हाताची किंमत मानली जात होती. त्यानंतर भीष्माने स्वतःच्या मुलीला विकण्याचे किंवा बळजबरीने मुलींचे अपहरण करण्यासारख्या इतर पापूर्ण प्रथांमध्ये गुंतण्याच्या धोक्यांविरुद्ध इशारा दिला. चर्चा सुरू होताच भीष्माने प्रत्येकाचा मुलगा दक्ष याच्याशी संबंधित एक श्लोक वाचला, ज्यामध्ये स्त्रियांना आदर आणि दयाळूपणे वागवण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. त्याने स्पष्ट केले की आनंदी विवाह आणि कुटुंबाच्या समृद्धीसाठी आपल्या पत्नीबद्दल प्रेम आणि आपुलकी दर्शविणे आवश्यक आहे. भीष्माच्या मते स्त्रियांची पूजा आणि आदराने वागणूक दिली पाहिजे, कारण त्यांचा आनंद किंवा दुःख कुटुंबाचे भवितव्य ठरवू शकते. स्वर्गात जाण्यापूर्वी पुरुषांची काळजी आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्त्रियांवर सोपवणाऱ्या महान ग्रहाच्या शब्दांचा हवाला देत पूज्य आजीने आपल्या भाषणाचा समारोप केला. त्याने युधिष्ठिराला आठवण करून दिली की स्त्रिया पुरुषांच्या मोहात पाडणाऱ्या कृतींना बळी पडतात आणि त्यांना दयाळूपणे आणि आदराने वागवले जाणे आवश्यक आहे. म्हणून एका भव्य सगळेजण पांडव बंधूपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याच्या पूज्य नातू भीष्माकडे एक महत्वाचा प्रश्न घेऊन गेला. पवित्र शास्त्राने ठरविलेल्या कचऱ्याच्या आणि नीतिमत्तेच्या गुंतागुंती समजून घेण्याच्या इच्छेने तरुण राजकुमाराचे डोळे चमकला. आलोबा युधिष्ठिराने सुरुवात केली, तुम्ही सर्व धर्मग्रंथांच्या नियमांमध्ये पारंगत आहात. तुमचे ज्ञान जगभरात प्रसिद्ध आहे, शंका दूर करते आणि सद्गुणांचा मार्ग शोधणाऱ्याला मार्गदर्शन करते. मला तुमच्याबरोबर सामायिक व्हायचे आहे, याबद्दल मला शंका आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो की या विषयावर मला ज्ञान द्या. युधिष्ठिरचे शब्द ऐकून भीष्माचे डोळे आनंदाने चमकले. त्याने होकाराची मान डोलावली आणि तरुण राजकुमाराला पुढे जाण्यासाठी आमंत्रित केले. हे आजोबा मला सांगा, युधिष्ठिर पुढे म्हणाला, ब्राह्मणाच्या संपत्तीचे त्याच्या मुलांमध्ये योग्य वाट काय आहे? ब्राह्मण पित्याकडून आणि शूद्र मातेकडून जन्मलेल्या मुलाला पित्याच्या मालमत्तेचा कोणताही वाटा मिळण्याचा हक्क नाही, हे खरे आहे का? भीष्म चिंतनशील स्थितीत स्थायिक झाला. त्याचे हात विचारांमध्ये एकत्र चिकटलेले होते. काही क्षण चिंतन केल्यानंतर तो बोलू लागला, युधिष्ठिर, तुम्हाला माहिती आहे की आपल्या समाजात 4 वर्ग आहेत,
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ब्राह्मणाला या ती उच्च वर्गांमध्ये लग्न करण्याची आज्ञा दिली जाते, परंतु शूद्रांच्या खालच्या वर्गातील स्त्रीशी नाही. तथापि जर एखाद्या ब्राह्मणाने चुकून किंवा कमकुवतपणामुळे शूद्र पदवी घेतली तर त्याला शास्त्रानुसार प्रायश्चित करावे लागते. भीष्माचे शब्द गुरुत्वाकर्षणाने भरलेले होते आणि युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. ब्राह्मण पिता आणि शूद्र मातेच्या पोटी जन्मलेला मुलगा खरा वारस मानला जात नाही. भीष्म पुढे म्हणाले, तथापि दयाळूपणे त्याला पित्याच्या संपत्तीचा एक छोटासा भाग दिला पाहिजे. 10वा भाग. युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने रुंदावले. पण आजोबा, त्या मुलाला काही वाटा का मिळावा? शुद्ध मातेकडून जन्मलेला तो खरा ब्राह्मण मानला जात नाही. भीष्म हळूच हसला. अहो युधिष्ठिर, करुणा हा एक सद्गुण आहे ज्याची अतिशयोक्ती केली जाऊ शकत नाही. करुणेच्या माध्यमातूनच आपण गरजू लोकांबद्दल दयाळूपणा आणि आदर्य दाखवतो. जरी शूद्र पत्नीचा मुलगा खरा वारसदार मानला जात नसला तरी त्याला त्याच्या वडिलांच्या संपत्तीचा काही भाग दयाळूपणे मिळायला हवा. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा युधिष्ठिर वाढत्या समजूतदारपणाचा ऐकत होता. त्याला दिसले की संपत्तीचे वितरण हा केवळ कठोर नियम आणि कायद्यांचा विषय नाही, तर करुणा आणि दयाळूपणाचा देखील विषय आहे. पण आजोबा, युधिष्ठिराने जोर देऊन म्हटले. एकशात जंगला शहाणा आणि जिज्ञासू राजकुमार युधिष्ठिर शिकण्याच्या उत्सुकतेसह त्याचे पूज्य आजोबा भीष्माकडे गेला. त्याने विचारले, संपत्ती, वासना, अज्ञान किंवा मूर्खपणाच्या माध्यमातून समाजाच्या 4 वर्गांमध्ये मिश्रण होते. मिश्र वर्गात जन्मलेल्या लोकांची कर्तव्य काय आहेत? मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला प्रबुद्ध करा. आणि शहाणा योद्धा भीष्माने समजूतदारपणे मान डोलावली. त्याने सृष्टीची प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा सर्व प्राण्यांच्या प्रभूने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 आदेशांची स्थापना केली होती. या विभाजनाचा उद्देश यज्ञासाठी होता, एक पवित्र विधी ज्याने समाजात सुसंवाद राखला. ब्राह्मण 4 बायका घेऊ शकतो. भीष्माने स्पष्ट केले, प्रत्येक क्रमाने त्यांच्यापैकी 2 मध्ये त्याच्या स्वतःच्या क्रमाने आणि खालच्या क्रमाने तो स्वतः जन्म घेतो. त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांप्रमाणेच दर्जा दिला जातो. तथापि ब्राह्मण आईपासून परंतु शूद्र पत्नीपासून जन्मलेले कनिष्ठ होते. त्यांची स्थिती त्यांच्या आईच्या क्रमाने निर्धारित होते. क्षत्रिय 3 बायका घेऊ शकतो. भीष्म पुढे म्हणाला, त्याच्या स्वतःच्या आणि खालच्या 2 बायका तो स्वतः जन्म घेतो. त्याची शूद्र वंशातील 3री पत्नी अतिशय कनिष्ठ मानली जाते. तिच्यापासून जन्मलेल्या मुलाला उग्र म्हणतात. शहाणा उद्धत योद्ध्याने प्रत्येक मिश्र वर्गाला सोपवलेल्या कर्तव्यांचे वर्णन केले. एक परशर त्याच्या वडिलांच्या कुटुंबाची सेवा करतो, त्यांचे ओझे कायम ठेवत असतो. एक वंडी किंवा मगध बघतो तो पूर्ण स्तुती वाचतो आणि निशात मासे पकडतो. भीष्म बोलत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन सामाजिक पदानुक्रमाच्या गुंतागुंतींना आत्मसात करत होते. मिश्र विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या स्थितीबद्दल स्पष्टीकरण मागत त्याने आणखी प्रश्न विचारले. भीष्माने धैर्याने स्पष्ट केले की जेव्हा खालच्या श्रेणीची व्यक्ती उच्च श्रेणीच्या महिलेवर मुलाला जन्म देते तेव्हा मूल कनिष्ठ मानले जाते आणि 4 शुद्ध वर्गांच्या आवाक्या बाहेर असते. राजकुमाराच्या कुतूहलाने त्याला सामाजिक मिश्रणाच्या गुंतागुंतीमध्ये अधिक खोलवर नेले. भीष्माने या संघातून विविध जाती कशा उदयास आल्या याचे वर्णन केले. सुतांनी राजांसाठी स्तुती केली, वैदिकांनी महिलांच्या गोपनीयतेचे रक्षण केले, चंडालांनी सार्वजनिक जल्लाद म्हणून काम केले आणि वांडी किंवा मगध बघतो तो पूर्ण पटनांमध्ये कुशल झाले. जसा सूर्य मावळू लागला, जंगलावर एक उबदार नारिंगी प्रकाश पडू लागला. युधिष्ठिराने भीष्माचे त्याच्या शहाणपणाबद्दल आभार मानले. त्याला जाणवले की सामाजिक पदानुक्रमाची गुंतागुंतीचे जाळे ही केवळ जन्माची बाब नाही, तर कर्तव्य आणि जबाबदारीची देखील बाब आहे. राजकुमार त्याच्या सभोवतालच्या जगाची सखोल समज घेऊन निघून गेला. 4 वर्गांमधील नाजूक संतुलन आणि त्यांच्या परस्पर संवादाच्या परिणामांची जाणीव होती. त्यानंतरच्या काळात युधिष्ठिर विचार करत असे. हस्तिनापूरच्या दरबारातील एका मेळाव्यात कादवाचे ज्ञानी आणि आदरणीय आजोबा भीष्म यांनी जन्म आणि भविष्याच्या गुंतागुंतीवर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि चारित्र्य त्यांच्या उत्पत्तीद्वारे आकारले जाते आणि जन्माची शुद्धता केवळ एखाद्याचे कुटुंब किंवा जातीद्वारे नव्हे, तर त्यांनी जीवनात केलेल्या कृतींद्वारे निर्धारित केली जाते. भीष्म म्हणाले, अनियमित संयोगातून जन्मलेली व्यक्ती स्वभावाची विविध वैशिष्ट्ये सादर करते. त्यांच्या जन्माची शुद्धता त्यांच्या कृत्यांवरून निश्चित केली पाहिजे, जी चांगल्या
आणि नीतिमान लोकांसारखीच असली पाहिजे. ते पुढे म्हणाले की एखाद्या व्यक्तीचे वर्तन, कृती आणि आचरण हे ते खरोखर शुद्ध अंतःकरण होते की नाही हे कसे प्रकट करू शकते. त्यानंतर भीष्माने एका कुटुंबात जन्मू शकणाऱ्या विविध प्रकारच्या मुलांचा अभ्यास केला. या कामासाठी आमंत्रित केलेल्या एका पुरुषाने जन्मलेले निरुक्तच होते. स्त्रीला तिच्या पतीच्या परवानगीशिवाय जन्मलेले प्रसूतच होते आणि निम्न सामाजिक व्यवस्थेतील व्यक्तीसह गर्भधारणा झालेले पतितच होते. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासह विविध जातींच्या पुरुषांना जन्मलेल्या 6 प्रकारच्या अपूर्व स्त्रियांचा उल्लेख केला. ज्येष्ठ पांडव भाऊ युधिष्ठिराला भीष्माच्या शब्दांनी कुतूहल वाटले आणि त्याने या विषयावर अधिक स्पष्टीकरण मागितले. अपत्वंशज कोण आहेत त्याने विचारले आणि अपसादांचे काय हे आजोबा, या सर्व गोष्टी मला तपशीलवार सांगा. भीष्म यांनी स्पष्ट केले की अपरवंशज हे उच्च जातीतील पुरुषांना जन्मलेले पुत्र होते ज्यांना खालच्या जातीतील स्त्रियांपासून मुले होती. त्यांनी अशा 6 मुलांची यादी केली. ब्राह्मणांनी खालच्या श्रेणीतील जोडीदारांवर जन्मलेले क्षत्रियांना त्यांच्या स्वतःच्या खालच्या 2 श्रेणीतील स्त्रियांवर जन्मलेले आणि वैश्यांनी त्यांच्या खालच्या एका श्रेणीतील स्त्रीसह गर्भधारण केलेले. भीष्म पुढे म्हणाले की निम्न जातीतील पुरुषांना जन्मलेले अपसाद म्हणजे उच्च जातीतील स्त्रियांपासून मुले होते. यामध्ये चंडाल ब्राह्मण स्त्रियांवर शूद्रांचे पुत्र, वृत्ते क्षत्रिय स्त्रियांवर शूद्रांचे पुत्र आणि वैद्य वैश्य स्त्रियांवर शूद्रांचे पुत्र यांचा समावेश होताच. सुरू असताना युधिष्ठिराने पुत्रत्वाचे स्वरूप विचारले. काही जण म्हणतात की एखाद्याच्या मातीतून मुलगा जन्माला येतो, तो म्हणाला, तर काही जण असा दावा करतात की तो एखाद्याच्या संततीतून आहे. भीष्माने उत्तर दिले की खरे पुत्रत्व जीवनावश्यक बीजातून येते, परंतु जर मालकाने मुलाला सोडून दिले तर मुलगा त्या व्यक्तीचा असेल ज्याच्या दुर्विचाराने त्याला जन्म दिला होता. त्याने आजोबांनी त्यांचे स्पष्टीकरण पुढे चालू ठेवले. जर एखाद्या पुरुषाला मुलगा हवा असेल आणि त्याने आधीच गर्भवती असलेल्या स्त्रीशी लग्न केले तर तिच्यापासून जन्मलेल्या मुलाने ते केलेच पाहिजे. एका शात आणि शात जंगलात पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर चिंतनशील अवस्थेत बसून करुणा आणि करुणेबद्दलच्या गहन प्रश्नाची उत्तरे शोधत बसला. तो आपल्या पूज्य नातू भीष्माकडे वळला आणि त्याने विचारले, दुसरेचे दुःख पाहताना आपल्याला किती करुणा वाटते. इतरांबरोबर जीवन व्यतीत केल्याने निर्माण झालेल्या सहानुभूतीचे सार काय आहे. भीष्म हसला. त्याचे डोळे प्राचीन शहाणपणाने चमकले जेव्हा त्याने जुनी कथा सांगण्यास सुरुवात केली. पूर्वीच्या काळात तो म्हणाला, महान कशीचेवन एक कविचन, भक्ती आणि उच्च शक्तीचा ऋषी. त्याने उदास व्रत पाळण्याचा प्रयत्न केला. सांसारिक इच्छा आणि आसक्तींपासून 13-12 वर्षांचा कालावधी सर्व जीवाबद्दल करुणेने भरलेले हृदय असलेल्या चेवनाला गंगा आणि यमुना नद्यांच्या संगमावर पवित्र पाण्यात स्वतःला विसर्जित करण्याची इच्छा होती. जेव्हा तो लाकडाच्या निर्जीव खांबासारखा उभा होता तेव्हा त्याच्या भोवती 2 शक्तिशाली प्रवाहाचे सौम्य प्रवाह वाहत होते. बराच काळ चेवन जलचर प्राण्यांमध्ये राहिला. त्यांचा विश्वास आणि आदर मिळवला. तो कधी शांतपणे झोपायचा. त्याचे शरीर पाण्यात बुडाले तर इतर वेळी तो सरळ उभा राहून शांतता पसरवत असे. मासे आणि इतर सागरी प्राणी त्याच्या भोवती मोकळेपणाने पोहत असत. अगदी त्याच्या ओठांना न घाबरता स्पर्श करत असत. एके दिवशी मासे पकडण्यासाठी हातातील जाळी घेऊन मच्छीमारांचा एक गट संगमावर आला. त्यांना माहीत नव्हते की चिवन हा त्यांनी सापडलेल्या माशांच्या वर्गातील एक होता. जेव्हा त्यांनी जाळे किनाऱ्याकडे ओढले तेव्हा त्यांना शहाणा ऋषी सापडला, ज्याचे शरीर नदीतील शेवाळाने झाकलेले होते आणि त्याची दाढी आणि वर्षानुवर्षे विसर्जनापासूनची हिरवे कुलूपघरे आणि श्रद्धेने भरलेले मच्छीमार हात जोडून चेवनासमोर उभे राहिले आणि जमिनीवर नतमस्तक झाले. पवित्र ऋषीला पाण्यातून खेचण्यातील त्यांच्या अज्ञानाची कबुली देत त्यांनी क्षमा मागितली. जाळ्यात अडकलेल्या माशांची कत्तल पाहणाऱ्या चेवनाला तीव्र सहानुभूती वाटली. चेवन मच्छीमारांना म्हणाला, एकतर मी या माशांबरोबर मरणार आहे किंवा त्यांच्यासोबत विकला जाणार आहे. मी इतके दिवस त्यांच्यामध्ये राहिले आहे, मला आता त्यांना सोडून जायचे नाही. भीती आणि आदराने भारावून गेलेल्या मच्छीमारांनी राजा नहुषाला ऋषीच्या दुर्दशेची माहिती देण्यास सहाय्य केली. राजा नहुषा त्याच्या मंत्र्यांसह आणि पुजारीसह दुरुस्ती करण्यासाठी उत्सुक होऊन घटनास्थळी धावला. त्याने ऋषींना जाळीतून मुक्त केल्याबद्दल कोणतीही किंमत मोलावी लागेल असे सांगून विनम्रतेने आणि श्रद्धेने चेवनशी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर राजाच्या पुजारीने ऋषींच्या उदात्त आत्म्याला आणि दैवी वैभवाला मान्यता देत
योग्य समामासह च्यवनची पूजा केली. नवश्याने च्यवनाला त्याच्या अंतःकरणाची इच्छा प्रकट करण्यास सांगितले आणि तो निसंकोचपणे ती पूर्ण करेल असे आश्वासन दिले. राजा कुशिकाच्या दरबारात एक शहाणा आणि न्यायी शासक भृगू कुळातील च्यवन नावाचा एक प्रसिद्ध ऋषी आला. आपल्या पाहुण्यांना प्रसन्न करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने त्याला पाय धुण्यासाठी पाणी देऊ केले आणि ऋषींच्या सन्मानार्थ सर्व आवश्यक संस्कार केले. त्यानंतर त्याने च्यवनाला विधीसाठीचे घटक मधासह सादर केले आणि ते स्वीकारण्यास सांगितले. तथापि च्यवनाला राजाकडून कोणतीही भौतिक भेटवस्तू नको होती. त्याऐवजी त्याने राजघराण्यातील जोडप्याच्या भक्तीची चाचणी घेणारी एक विचित्र प्रतिज्ञा प्रस्तावित केली. ऋषीने विनंती केली की त्यांनी या कालावधीत कोणतीही शंका न घेता त्याची सेवा करावी, जी 21 दिवस टिकेल. ऋषीबद्दल आनंद आणि आदराने भरलेला राजा आणि राणीने त्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. च्यवन एका राजवाड्याच्या खोलीत व्यवस्थित झोपला असताना राजा आणि राणी रात्रभर आपले पाय दाबत तसं ते जागी राहिले. मोठ्या प्रामाणिकपणे आणि लक्षपूर्वक आपल्या पाहुण्यांची काळजी घेत दरम्यान ऋषी संपूर्ण पंधरवड्यापर्यंत हालचाल न करता किंवा स्थिती न बदलता झोपले, ज्यामुळे शाही झोपे भुकेले पण समर्पित झाले. 21व्या दिवशी च्यवन झोपेतून उठला आणि राजा आणि राणीला न ओळखता राजवाड्यातून निघून गेला. जेव्हा तो मंद हवेत गायब झाला तेव्हा दोघांनी तडफडत राजा कुशिका जमिनीवर पडला. मात्र तो लवकरच शांत झाला आणि आपल्या राणीसह ऋषींचा शोध घेण्यासाठी निघाला. त्यांनी दूरदूरपर्यंत शोध घेत असताना च्यवनच्या योगशक्तीने त्याला त्याच्या वंशाला पुढे नेण्यासाठी योग्य उत्तराधिकारी मिळेपर्यंत अदृश्य राहू दिले. शेवटी ऋषीने स्वतःला कुशिका राजघराण्यातील एका तरुण राजकुमारासमोर प्रकट केले, जो राम म्हणून ओळखला जाऊ लागला, जो नीतिमान होता. भक्ती आणि आध्यात्मिक वाढीच्या या उल्लेखनीय कथेचे राजघराण्यातील आणि राज्यासाठी दूरगामी परिणाम होती. च्यवनाच्या राजा कुशिकाच्या दरबारातील भेटीची कथा निस्वार्थ समर्पण आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या परिवर्तनशील शेतीचा पुरावा म्हणून काम करते. ती एक ज्ञानी ऋषी आणि त्याच्या समर्पित अनुयायांमधील विलक्षण बंधावन प्रकाश टाकते, जे ऋषीप्रती आपली भक्ती सिद्ध करण्यासाठी अग्नीद्वारे कोणत्याही चाचणीला सामोरे जाण्यास तयार होते. या संदर्भात असे म्हटले जाते की क्षेत्रीय प्रथांच्या डारामुळे त्याच्या स्वतःच्या वंशावर परिणाम होऊ नये या इच्छेने च्यवनाच्या कृती प्रेरित होत्या. राजा कुशिका आणि त्याच्या राणीच्या भक्तीची चाचणी घेऊन त्याने हे सुनिश्चित केले की त्याचे वंशज प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्या ब्राह्मण परंपरेचे पालन करतील. रामाच्या जन्माची कथारी आठवण करून देते की अनपेक्षित परिस्थितीतून महानता निर्माण होऊ शकते आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेच्या शोधासाठी अतूट समर्पण आणि निस्वार्थता आवश्यक असते. कथा जसजशी पुढे सरते तसंच हे स्पष्ट होते की च्यवनची कृती ही केवळ भक्तीची चाचणी नव्हती, तर त्याच्या सभोवतालच्या लोकांच्या वाढीसाठी आणि परिवर्तनासाठी उत्प्रेरक देखील होती. शेवटी राजा कुशिकाच्या दरबारात च्यवनची भेट ही एक मर्मस्पर्शी आठवण म्हणून काम करते. त्यांच्या दुःखात आणि लाजीत असताना राजा कुशिका आणि त्याची राणी त्यांच्या सेवकांसह त्यांच्या राजवाड्यात परतले. ते कुणालाही एक शब्दही न बोलता उदास चेहऱ्यांसह त्यांच्या वाड्यात घुसले. च्यवनाच्या वागणुकीच्या विचारांनी त्यांचे मन भारावून गेले आणि ते निराश झाले. जेव्हा ते त्यांच्या खोलीत बसले तेव्हा त्यांना अचानक कुशी त्याच्या अंथरुणावर पडलेले दिसले, जणू काहीच घडले नाही. शाही जोडपे आश्चर्यचकित झाले आणि या विचित्र घटनेबद्दल विचार करू लागले. त्यांनी पुन्हा एकदा त्याच्या शेजारी बसायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे हळूवारपणे त्याचे पाय दाबले. च्यवन आता दुसऱ्या बाजूने पडू शांतपणे झोपत राहिला. 21 दिवसांनंतर शेवटी ऋषी झोपेतून जागे झाले. शांत वर्तनासह त्यांनी शाही जोडप्याला आपले शरीर तेलाने चोळण्यास सांगितले, जेणेकरून ते आंघोळ करू शकतील. त्यांचा थकवा आणि भूक असूनही त्यांनी सहजपणे होकार दिला आणि तयार केलेले महागडे तेल 100 वेळा उकळून त्याच्या जवळ गेले. जेव्हा त्यांनी त्याचे शरीर चोळले तेव्हा च्यवन शांत राहिला. एकदा पुरेखा शब्दही उच्चारला नाही. तथापि जेव्हा त्यांनी पाहिले की शाही जोडपे त्याच्या कृतीमुळे विचलित झाले नाही, तेव्हा तो अचानक त्याच्या आसनावरून उठला आणि आंघोळीच्या खोलीत प्रवेश केला. त्याला पुरविलेल्या कोणत्याही विलासी वस्तूंचा सन्मान न करता कुशी एका झटक्यात गायब झाले. फक्त राख मागे सोडून गेले. पुढच्या वेळी च्यवन पुन्हा प्रकट झाला तेव्हा तो सिंहासनावर होता, जिथे तो आनंदी चेहऱ्यासह बसला होता. राजा कुशिका
आणि त्याची राणी त्याला मोठ्या श्रद्धेने अन्न देऊ केली. परंतु ऋषी फक्त म्हणाले, अन्न आणू द्याशाही. जोडत्याने त्वरित मांस, भाज्या, फळे आणि इतर खाद्यपदार्थांसह विविध पदार्थांची व्यवस्था केली. तथापि च्यवनाने अचानक सर्व अन्न पदार्थांना आग लावली, ज्यामुळे ते राख झाले. राजा आणि राणीने ऋषीच्या कृतीबद्दल कोणताही राग किंवा नाराजी दर्शवली नाही. त्याऐवजी त्यांनी त्याच्यासाठी तयारीत चांगले आणि शुद्ध अन्न तसेच उत्कृष्ट खटार आणि आंघोळीसाठी आवश्यक असलेल्या मुबलक वस्तू तयार करणे सुरू ठेवले. दररोज ते त्यांच्या पाहुण्यांसाठी विविध प्रकारचे अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करत असते. एके दिवशी च्यवनाने राजा कुशिकाला उद्देशून म्हटले, तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एका गाडीशी जोडले आहे, कळा, आणि मी ज्या ठिकाणी जाऊ तिथे मला घेऊन जा. राजाने अजिबात संकोच न करता तसे करण्यास सहमती दर्शवली. त्याने कुशीला विचारले की त्याला कोणती गाडी आवडते, त्याची आनंददायी किंवा युद्ध गाडी. च्यवनाने उत्तर दिले की त्याने सर्व शस्त्रे, मानक झेंडे, बाण आणि सोनेरी स्तंभांनी सुसज्ज असलेली त्याची युद्ध गाडी आणाविषयी. जोडप्याने लगेचच त्यांची युद्ध गाडी तयार केली, ज्यात त्यांनी विविध बाजूंनी स्वतःला जोडले. त्यांनी राजाच्या हातात 3 हातले आणि एक धारदार बिंदू असलेला एक बकरा ठेवला. च्यवनाने त्यांना हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास सांगितले, जेणेकरून त्याला थकवा जाणवणार नाही. त्याने त्यांना शहरातून जात असताना कोणालाही हाकलून देऊ नये असा इशारा देखील दिला. जसं की रात्रीच्या अंधारात राजा कुशिका पहाटेच्या सौम्य प्रकाशात जागे झाला. त्याने आपल्या प्रेमळ पत्नीसमवेत सकाळचे संस्कार केले आणि ऋषी च्यवनाने जिथे राहणे निवडले होते त्या पवित्र लाकडाकडे निघाला. जेव्हा त्यांनी निवाऱ्यात प्रवेश केला तेव्हा त्याच्या समोरचे दृश्य पाहून राजाचे डोळे विस्मयाने रुंद झाले. त्यांच्या समोर पूर्णपणे सोन्याने बनलेला एक भव्य राजवाडा पसरला होता. त्याचे हजारो स्तंभ मौल्यवान रत्ने आणि दगडांनी सुशोभित होते, जे ताऱ्यांसारखे चमकले होते. दर्या, तलाव आणि उद्याने हे सर्व परिपूर्ण सुसंवादाने एकत्र मिसळलेला हा राजवाडा आकाशी रचनेचा एक चमत्कार होता. फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने चंपत तिलत भव्य आणि पणास आणि पक्ष्यांच्या सौम्य किलकिल्याने हवा भरून गेली होती. राजाचे डोळे राजवाड्यावर फिरत होते. त्याच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेचे सौंदर्य, चमकणारे कारंजे आणि सदा सर्व काळ पसरलेले दिसणारे हिरवेगार राजवाड्यात फिरत असताना राजा कुशिकाला विविध प्राणी भेटले. त्यातील प्रत्येक प्राणी शेवटच्या प्राण्यांपेक्षा अधिक आश्चर्यकारक होता. तिथे बोलत असलेले पोपट आणि ती पोपट, भृंगराज आणि कोकिल, कोलाष्टिकांस, काठपातर आणि त्यांच्या झगमगत्या पंखांसह फिरणारे मोर होते. दात असलेल्या पक्ष्यांच्या गोड सुरांनी हवा भरून गेली होती आणि या सर्वांच्या निव्वळ सौंदर्याने राजाचे हृदय आनंदाने फुलले होते. पण जेव्हा त्याने एक कोपरा फिरवला तेव्हा राजवाडा एखाद्या स्वप्नाप्रमाणे मंद हवेत विलीन होऊ लागला. राजाचे डोळे आश्चर्याने रुंद झाले जेव्हा त्याने ऋषी च्यवनाला सोन्याच्या परणावर पडलेले पाहिले. त्याची पत्नी त्याच्या बाजूला होती, परंतु राजा त्याच्या जवळ येण्यापूर्वीच ऋषी गायब झाले. फक्त एक रिकामी खाट मागे सोडून गेले. राजा आणि त्याची राणी पुन्हा एकदा राजवाड्यात भटकत दुर्लक्षित पशीचा शोध घेत शेवटी ते खुश गवताच्या छतीवर बसलेल्या च्यवनाला भेटले, जे सखोल चिंतनाने डोळे बंद करून उंच मंत्रांचे पठण करत होते. राजा आश्चर्याने पाहत होता की ऋषी वास्तविकतेच्या रचनेवर नियंत्रण ठेवत असल्याचे दिसत होते. जशी ती सुरू झाली होती तशीच अचानक राजवाडा पुन्हा एकदा गायब झाला. केवळ ते एक रिकामी सारसाई आणि पानांचा सौम्य झगमगाट मागे राहिला. राजा कुशिका आणि त्याची राणी तेथे स्तब्ध शांतपा ठेवून उभे होते. त्यांनी नुकतेच जे पाहिले होते त्याबद्दल त्यांची मने आश्चर्यचकित झाली होती. राजा आपल्या पत्नीकडे वळला आणि म्हणाला, हे प्रेमळ, आताच आपण पाहिलेली विविध मन प्रसन्न करणारी दृश्ये आणि दृश्ये पहा. हे सर्व भृगूच्या मुलाच्या कृपेमुळे आणि त्याच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यामुळे आहे. जे काही साध्य होते ते तपश्चर्येद्वारे साध्य होते, जे एखाद्याच्या कल्पनेत जपले जाते. राजाचे विचार समजून च्यवन त्याच्या ध्यानातून बाहेर आला आणि त्याला उदास स्मिताशाने संबोधित केले. लवकर इथे या, तो म्हणाला. राजाला जवळ येण्याचे संकेत देत राजा कुशिकाच्या राजवाड्यातील भव्य दालनामध्ये एक विलक्षण चकमक सुरू होती. अचंबित समर्पणाचा ऋषी च्यवन 21 दिवस राजघराण्यात राहत होता. त्याच्या शपथेचे शातकने पालन करत होता. राजा कुशिका आणि त्याची राणी तपस्वीच्या गूढ वर्तनामुळे गोंधळून गे
आणि त्याने त्याच्या कृतीमागील हेतू उघड करण्याची विनवणी केली. चौनाने शेवटी आपले मौन तोडले आणि राजाला प्राचीन भविष्यवाणीची एक कथा सांगितली. आजोबा ब्राह्मण यांच्या मते एक मोठी आपत्ती भाकीत केली गेली होती. ब्राह्मण आणि क्षत्रिय शक्तीचे मिश्रण कुशिकाच्या वंशजांसाठी विनाशकारी भवितव्य आणेल. या प्रकटीकरणामुळे प्रेरित होऊन च्यवन नालगाण्याचा नाश करण्याच्या एकनिष्ठ हेतूने कुशिकाच्या राजवाड्यात आला होता. तथापि जेव्हा त्याने कुशिकाची कर्तव्याप्रती अतूट भक्ती आणि त्याच्या राणीची निस्वार्थ काळजी पाहिली, तेव्हा ऋषींचा संकल्प डगमगू लागला. त्याच्या लक्षात आले की त्याचे सद्गुण अचल आहेत आणि त्यामुळे ते विनाशापासून वाचवले गेले. पुढील काही दिवसात च्यवनाने जाणून बुजून कुशिकाच्या संयमाची क्रूर कृत्यांच्या मालिकेद्वारे चाचणी घेतली. तो 21 दिवस न हलवता झोपला, स्वतःला अदृश्य केले आणि त्यांचे अन्न देखील आगीने नष्ट केले. तरीही या सर्व काळात कुशिका खंबीर राहिली. ती कधी किंवा निराशेच्या भानगडीत पडली नाही. राजाच्या उल्लेखनीय शांततेमुळे च्यवन आश्चर्यचकित झाला आणि त्याच्याबद्दल प्रचंड कृतज्ञतेची भावना जाणवली. त्यानंतर कौशिनी त्याचा खरा हेतू उघड केला. तो एका दुर्मिळ देणगीस पात्र असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होता. ब्राह्मणत्वाचा आशीर्वाद जेव्हा कुशिका ऐकत होती, आज शिरत होती, तेव्हा च्यवनाने भविष्यवाणी केली की त्यांचा नातू ब्राह्मणत्वाचे साथ घेऊन जन्माला येईल आणि भृगूच्या वंशातून त्यांच्या वंशजांना तपस्वीचा दर्जा मिळेल, ज्यामुळे अग्नीचे वैभव पसरेल. त्याचा वारसा पुढे नेणाऱ्या नवीन पिढीची अपेक्षा पाहून राजाचे हृदय आनंदाने फुले. कुशिकाची भक्ती आणि अतूट श्रद्धेने प्रेरित होऊन च्यवनाने त्याला एक अंतिम वरदान दिले. त्यांच्या वंशाला ब्रह्मत्वाची पवित्र देणगी देण्यासाठी. जेव्हा ऋषी पवित्र पाण्याच्या प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत होते, तेव्हा त्याने एक चिरस्थायी वचन मागे सोडले की ब्राह्मणत्वाचा दर्जा खरोखर कुशिकाच्या कुटुंबाला दिला जाईल आणि त्यामुळे त्यांचे नशीब कायमचे बदलेल. भक्ती, कर्तव्य आणि दैवी हस्तक्षेपाच्या या विलक्षण कथेत आपल्याला नीतिमत्तेच्या परिवर्तनशील शक्तीचा पुरावा आढळतो. च्यवन जेव्हा दूरवर गायब झाला, तेव्हा त्याचे शब्द कुशिकाच्या राजवाड्याच्या सभागृहाच्या माध्यमातून प्रतिध्वनित झाले. एक स्मरणपत्र की सर्वात गडद काळातही विमोचन आणि पुनर्जन्माची आशा आहे. एका दूरच्या युगात शहाणा ऋषी च्यवन राजा कुशिकासमोर उभा होता. त्याचे डोळे एका कवीचे विश्वासाने उजळले होते. हे राजा, मी तुला सांगण्यासाठी आलो आहे, त्याने घोषित केले. तुझ्या लोकांसाठी आणि माझ्या लोकांसाठी नियत केलेल्या नीतीबद्दल च्यवनाने क्षत्रियांवर येणाऱ्या आसन्न विधींची कथा सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा राजाची उत्सुकता वाढली. ऋषींच्या म्हणण्यानुसार एका प्राचीन आज्ञेनुसार भाकीत केले गेले होते की एक दिवस क्षत्रिय भार्गवांच्या विरोधात उठतील, त्यांच्या वंशजांना ठाम मारतील आणि कोणालाही जिवंत सोडणार नाही. त्या बदल्यात भार्गव उरू नावाच्या एका पराक्रमी ऋषीला जन्म देतील, जो त्याच्या लोकांच्या विनाशाच्या विचाराने अदम्य क्रोधाने ग्रासला जाईल. हा अग्निमय क्रोध अस्तित्वाच्या रचनेलाच नष्ट करण्याचा धोका निर्माण करेल. तथापि च्यवन पुढे म्हणाला, नीतीने ठेवले होते की हा दोष अखेरीस कमी होईल आणि पृथ्वीवर एक नवीन युग उदयास येईल. विचिका नावाचा एक शहाणा ऋषी भार्गवांच्या वंशातून उदयास येईल, ज्याला शस्त्रशास्त्रावर अतुलनीय प्रभुत्व मिळाले आहे. तो हे ज्ञान त्याचा मुलगा जमदग्नीला सांगेल, जो पुढच्या पिढ्या ते मिळवेल. च्यवनाचे शब्द हवेत लटकत असताना राजा कुशिकाला त्याच्यावर भीतीची भावना आली. तरीही तो आशेने भरलेला होता, कारण ऋषींनी हे उघड केले की या वंशातून एक महान नायक उदयास येईल. विश्वामित्र, जो त्याच्या स्वतःच्या रक्तरेषेपासून जन्मला पण महानतेसाठी नियत आहे, हा मुलगा ब्राह्मणाच्या गुणांनी ओतप्रोत असेल आणि त्याच्याकडे स्वतः वंशस्पतीशी स्पर्धा करण्याची शक्ती असेल. भार्गवांच्या वंशात जन्मलेला क्षत्रिय मुलगा आणि स्वतःच्या वंशात जन्मलेला ब्राह्मण मुलगा, अशा दोन कुटुंबांमधील मुलांच्या देवाणघेवाणीबद्दल च्यवन बोलला. तेव्हा राजाचे मन आनंदाने फुलले. हे मिलन लग्नाद्वारे निश्चित केले जाईल आणि या संयोगाचे कारण दोन स्त्रिया असतील, जमदग्नीची पत्नी आणि विश्वामित्रची आई. च्यवनाने बोलणे संपवल्यावर राजा कुशिकाला त्या ज्ञानी ऋषींबद्दल प्रचंड कृतज्ञता जाणवली. त्याने च्यवनाकडे एक वरदान मागितले. त्याच्या लोकांनी एक दिवस ब्राह्मणत्वाचा दर्जा मिळवावा आणि सदा सर्व काळ धर्माने चालावे, अशी विनंती केली. राजाच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या ऋषींनी त्याची इच्छा पूर्ण केली आणि राजाला निरोप दिला. च्यवन आपल्या प्रवासाला निघत असताना राजा कुशिकाला आपल्या समोर उलगडत असलेल्या नाट्यामुळे आश्चर्य वाटले. त्याला माहित होते की सर्व काही अगदी त्या ज्ञानी ऋषींनी भाकीत केल्याप्रमाणे घडले होते. भार्गवांच्या वंशातून राम आणि त्याच्या स्वतःच्या वंशातून विश्वामित्र यांचा जन्म
राजाचे हृदय अभिमानाने फुलले, कारण त्यांना समजले की त्यांची दोन कुटुंबे आता विवाहाने रेखबंध जोडलेली आहेत. पांडूचा मुलगा युधिष्ठिर आपल्या आजोबासोबत चिंतनशील अवस्थेत बसला असताना सूर्य गजावर मावळत होता. त्याने जमिनीवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकला होता. पृथ्वीला उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी युद्धावर चिंतन करताना त्या तरुण राजाचे डोळे दुःखाने भरले होते, ज्यामुळे अगणित लोकांचे प्राण गेले आणि कुटुंबे उद्ध्वस्त झाले. तोबा युधिष्ठिर भावनेने थरथरत्या आवाजात म्हणाला, तुमचे शब्द ऐकून मी दुःखाने भारावून गेलो आहे. इतके राजे जे एकेकाळी समुद्र आणि पराक्रमी होते, ते आता पराभूत झाले आहेत आणि शांत आहेत. आणि मागे राहिलेल्या त्या थोर महिलांचे काय? त्यांचे पती, मुले, भाऊ, ते सर्व युद्धात त्यांच्यापासून हिरावून घेतले गेले. त्यांचे काय होईल? भीष्माने युधिष्ठिरचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे करुणेने भरले. त्याने विचारपूर्वक मान डोलावली आणि बोलू लागला, अहिंसा माझा प्रिय नातू. भीष्म म्हणाला, अहिंसेचा मार्ग चालवणे कठीण आहे, परंतु खऱ्या मुक्तीचा तो एकमेव मार्ग आहे. तपस्यात आणि आत्मसेवाच्या माध्यमातून एखाद्याला या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात मोठी बक्षिसे मिळू शकतात. भीष्मचे शब्द कोरड्या पृथ्वीवरील हलक्या पावसासारखे होते, ज्यामुळे युधिष्ठिराला अस्वस्थ शांत झाले. वृद्ध ऋषींनी स्वयंशिस्ताच्या सर्वात सोप्या कृतींपासून तपश्चर्येच्या सर्वात कठोर प्रकारांपर्यंत तपश्चर्येच्या विविध प्रकारांचे फायदे सांगण्यास सुरुवात केली. केवळ फळे आणि मुळांवर उदरनिर्वाह करून एखादी व्यक्ती या जीवनात मोठी संपत्ती आणि शक्ती प्राप्त करू शकते. केवळ पाणी आणि पाण्यावर जगून एखादी व्यक्ती स्वतः स्वर्गात पोहोचू शकते. आणि अन्न आणि पेयांची भेट देऊन एखादी व्यक्ती पुढच्या जगासाठीच्या अन्न लहाण्याचे विशाल भागात मिळवू शकते. असे भीष्म म्हणाले. भीष्म तपश्चर्येच्या विविध प्रकारांच्या बक्षिसांची यादी करत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. ब्राह्मणांची सेवा करणे, आपल्या पूर्वजांच्या सन्मानार्थ दररोज श्राद्ध करणे आणि गुरेढोरे, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू भेटवस्तू देऊन मिळालेल्या आशीर्वादाबद्दल तो बोलला. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत होता आणि राज्याची चमक मंदावत होता, तसतशी भीष्माने आपली यादी पूर्ण केली. युधिष्ठिर आपल्या आजोबांच्या शब्दांचे स्वतःच्या विवेकावर बराच वेळ चिंतन करत बसला. जोबा शेवटी तो म्हणाला, मला तपश्चर्या आणि आत्मशिस्त या मार्गाचे अनुसरण करायचे आहे. आपण भोगलेल्या दुःखाचे मला प्रायश्चित्त करायचे आहे आणि काहींसेच्या सामर्थ्याने मला मुक्ती हवी आहे. भीष्म हसला. त्याचे डोळे अभिमानाने आणि प्रेमाने चमकले. अहिंसा हे एक उदात्त ध्येय आहे माझ्या प्रिय नातू. तो म्हणाला, मी तुम्हाला या मार्गावर मार्गदर्शन करेन आणि आम्ही एकत्र देवाचे आशीर्वाद घेऊ. पांडवांपैकी ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने पवित्र सभेत कुरुचापूचे कुलगुरू भीष्म याचा सल्ला मागितला. आश्चर्य आणि कुतूहलाने त्याने झाडे लावणाऱ्यांना आणि तलाव खोदणाऱ्यांना मिळणाऱ्या बक्षिसाबद्दल विचारले. या उदात्त कृतींचे गुण सांगण्यास सुरुवात करताच भीष्मचे डोळे चमकले. पाण्याने भरलेली टाकी. भीष्म सदेने म्हणाला, ती एका प्रिय मित्राच्या घरासारखीच आहे. ती केवळ प्राण्यांसाठीच नव्हे तर स्वतः तेजस्वी सूर्याजागीही आनंद आणते. ज्ञानी लोकांनी घोषित केले आहे की टाकीच्या उत्खननामुळे धार्मिकता, संपत्ती आणि आनंद या तीन गोष्टींचा संच तयार होतो. ते बोलत असताना भीष्माच्या शब्दांनी नैसर्गिक जगाबद्दल भक्ती आणि श्रद्धेचे चित्र विणले. भीष्माने विविध खाननामाचे वर्णन करणे सुरू ठेवले, ज्यामध्ये चांगल्या प्रकारे राखलेल्या टाकीच्या पाण्याने स्वतःचे अद्वितीय फायदे मिळतात. पावसाळ्यात असे म्हटले जाते की एखाद्याला अग्निहोत्र बलिदानाचे गुण मिळतात, शेतवस्तूमध्ये 1000 किनीचे बक्षीस मिळते आणि थंड हंगामात सोन्याच्या भरपूर भेटवस्तूंसह बलिदानाचे गुण प्राप्त होतात. शहाण्या ऋषींनी असा निर्णय घेतला होता की दव किंवा वसंत ऋतूच्या हंगामात टाकीमधून केवळ पाणी असणे देखील त्याचे स्वतःचे वेगळे गुण आणते. जशी जशी भीष्म कथा गुलगुलत गेली तशी त्यांनी झाडे लावणाऱ्यांना मिळणारे अमर्याद फायदे उघड केले. झाडे लावण्याने ते म्हणाले, माणसाला माणसांच्या जगात प्रसिद्धी मिळते आणि भविष्यातील जगात शुभ बक्षिसे मिळतात. झाडे लावणाऱ्याला पित्याद्वारे आदर दिला जातो. त्यांचे नाव ते देवतांच्या क्षेत्रात चालतात तेव्हाही काळच्या इतिहासात कोरले जाते. भीष्मच्या शब्दांनी सर्व सजीवांच्या परस्पर संबंधाचे स्पष्ट चित्र रेखाटले. ते म्हणाले की झाडे ही त्यांच्या लागवडी करणाऱ्यांची मुले आहेत, जी केवळ मानवांनाच नव्हे तर स्वतः देवांनाही आनंद आणि पोषण देतात. ते पित्यांना फळांनी, देवतांना फुलांनी आणि सर्व पाहुण्यांना आणि अनोळखी लोकांना त्यांच्या आशेशांनी संतुष्ट करतात. युधिष्ठिर जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा भीष्मच्या शब्दांनी त्याच्या मनात भीती आणि श्रद्धेची भावना जागृत केली. त्याच्या लक्षात आले की झाडे लावणे किंवा तलाव खोदणे या साध्या कृतीमुळे या जगात आणि पुढच्या जगात अनेक फायदे होऊ शकतात.
शेवटी ते केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नव्हते, तर नैसर्गिक जगाशी सखोल संबंध जोपासण्यासाठी आणि सर्व प्राण्यांमधील पवित्र बंधांचा सन्मान करण्यासाठी होते. भीष्मचे शब्द अजूनही त्याच्या मनात प्रतिध्वनित होत असताना युधिष्ठिराला माहित होते की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. प्राचीन ऋषींच्या काळातील शहाणपणाची एक झलक तलावाजवळ झाडे लावणे आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेणे, भक्ती आणि सेवेच्या मार्गावर जाण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली. पांडवांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिरासमोर जमलेल्या सभेवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत सूर्य राज्यावर मावळत होता. राजाच्या मनात एक प्रश्न होता, जो काही काळापासून त्याच्या मनात होता. प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या सर्व भेटवस्तूंपैकी कोणती भेट सर्वात प्रतिष्ठित मानली जाते? तो कुरुगावंशाचा आदरणीय कुलगुरू भीष्माकडे त्याच्या बुद्धीच्या शोधात वळला. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे चमकू लागले. माझ्या प्रिय युधिष्ठिर, प्रेम आणि आपुलकीचे आश्वासन ही सर्वात मोठी देणगी आहे. हानी किंवा दुखापतीपासून मुक्त असलेल्या सर्व प्राण्यांचे संरक्षण आणि काळजी घेण्याचे हे वचन आहे. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी आपले विचार गोळा करत राहिला. जोखाच्या वेळी जेव्हा कोणाच्या गरजा तीव्र असतात तेव्हा दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचा देखील खूप आदर केला जातो आणि बक्षिसाची अपेक्षा न करता इतरांना आनंद देणारी भेटवस्तू खरोखर सर्वात मोठी असतात. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने रुंदावत होते. त्याला नेहमीच माहित होते की भीष्म एक शहाणा आणि दयाळू नेता होता, परंतु आता त्याला एका नवीन प्रकाशात पाहिले. खऱ्या महानतेच्या मार्गावर मार्गदर्शक म्हणून भीष्माने पुढे म्हटले, सोने, गाई किंवा मातीची भेट शुद्धीकरण करणारी मानली जाते, कारण ती समृद्धी आणि सौभाग्य आणते. पण माझ्या प्रिय राजा, अहंकारातून किंवा बक्षिसाच्या अपेक्षेने भेटवस्तू देऊ नका. त्या बदल्या तुम्हाला काय मिळेल याचा विचार न करता खुल्या मनाने द्या. तो थांबला. त्याचे डोळे सगळेला स्कन करीत होते. जर कोणी त्याचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शोधत आहे त्यास आणि तपश्चर्येसाठी समर्पित साधे जीवन जगणाऱ्या ब्राह्मणांचे निरीक्षण करा. ते सद्गुण आणि शहाणपणाचे खरे मूर्त स्वरूप आहेत. हे युधिष्ठिर, त्यांना केवळ आपल्या संपत्तीने नव्हे तर आपल्या वेळेसह आपल्या प्रेमाने आणि आपल्या आदराने भेटवस्तू द्या. ब्राह्मणांच्या महत्वाबद्दल बोलताना भीष्माचा आवाज उत्कटतेने उठला. पूर्वीच्या काळात क्षत्रिय ब्राह्मणांची सेवा करायची. त्याचे डोळे जुन्या आठवणींनी चमकणारे. तो म्हणाला, वैश्य राजघराण्याची पूजा करायचा आणि शूद्र वैश्यांचा आदर करायचा. हा एक असा काळ होता जेव्हा सर्व जाती सुसंवादाने एकत्र काम करत असत. तो थांबला. पुढे जाण्यापूर्वी एका क्षणासाठी विचारात बुडून गेला आहे. राजा, आज आपण हे प्राचीन ज्ञान विसरलो आहोत. आपण स्वतःला ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ समजतो, परंतु ते धगधगत्या अग्नीसारखे असतात. शक्तिशाली आणि शुद्ध राग आल्यावर ते विषारी विषाच्या सापांसारखे असतात, परंतु शांत झाल्यावर ते सौम्य उबदारतेने समजतात. युधिष्ठिराने ऐकले. त्याचे अंतकण ब्राह्मणांची सेवा करण्याच्या महत्वाविषयीच्या नवीन समजुतीने भरले. त्याला जाणीव झाली की खरी महानता संपत्ती किंवा सामर्थ्यात नाही, तर ज्याने आपले जीवन ज्ञान आणि शहाणपणासाठी समर्पित केले आहे त्यांच्यासाठी विनम्रता आणि आदर आहे. जसा सूर्य मावळत होता. ज्ञानी लोकांच्या सभेत सर्वात मोठा पांडव भाऊ युधिष्ठिराने त्याचे पूज्य आजोबा भीष्म यांना एक प्रश्न विचारला. दोन ब्राह्मणांपैकी कोण तो तितका सद्गुणी आणि विद्वान आहे, पण एक मागणारा आणि दुसरा नाही, तो भेटवस्तूसाठी अधिक पात्र असेल? त्याने विचारलेल्या तिच्या आकाशात ताऱ्यासारखे चमकणारे डोळे असलेल्या भीष्माने उत्तर दिले. असे म्हटले जाते की हे पित्याचे पुत्र मागणी न करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू देणे हे भीक मागणाऱ्या व्यक्तीला भेट देण्यापेक्षा मोठे गुण आणते. समाधान आणि चिकाटी असलेला ब्राह्मण या गुणांचा अभाव असलेले आणि आधारासाठी इतरांवर अवलंबून असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक योग्य आहे. ते पुढे म्हणाले, क्षत्रियाची दृढता इतरांचे रक्षण करण्यात असते, तर ब्राह्मणाची दृढता त्याच्या भीक मागण्यास नकार देण्यात असते. शहाण्यांनी म्हटले आहे की भीक मागणे ही मोठी निंदा आहे. जसे की जगाचे नुकसान करणाऱ्या चोर आणि दरोडेखोरांच्या कृती भीष्माचे शब्द गुरुत्वाकर्षणाने ओतप्रोत पडले, कारण त्याने जोर देऊन म्हटले, जो माणूस विनवणी करतो त्याला मृत्यू येईल, परंतु देणारा वाचवला जाईल. देणारा गरजू व्यक्तीला जीवन देतो आणि भेटवस्तूच्या कृतीद्वारे त्याचा स्वतःचा जीव वाचतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन पावसाचे पाणी पिणाऱ्या कोरड्या मातीसारखे शहाणपण आत्मसात करत होते. भीष्माचे शब्द करुणेने भरलेले होते. त्यांनी युधिष्ठिराला भीक मागणाऱ्याबद्दल
दयाळूपणा दाखवण्याचा आग्रह केला, परंतु स्वातंत्र्यात जगलेल्या ब्राह्मणांचा त्यांच्या वैदिक आदेशाचा आणि सार्वजनिक दृष्टीसमोर लपलेल्या तपश्चर्येचा सन्मान करण्याचा आग्रह केला. भीष्म म्हणाला, हे सन्माननीय ब्राह्मण, ज्यांच्याकडे ज्ञान, आध्यात्मिक दृष्टी आणि योगाचे सामर्थ्य आहे, ते आपल्या उपासनेला पात्र आहेत. ते जगदत्या अग्निसारखे आहेत. त्यांच्या तपश्चर्येने संपूर्ण पृथ्वीचा नाश करण्यास सक्षम आहेत. हे कुंतीपुत्र, त्यांना आपल्या राज्यात आमंत्रित करा आणि विविध प्रकारच्या संपत्तीची भेटवस्तू भरपूर प्रमाणात आपण काल जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे डोळे मानवी स्थितीबद्दलच्या सखोल समजुतीने चमकले. त्याला माहीत होते की खरंच त्यात केवळ भौतिक वस्तू देण्यामध्येच नाही, तर सर्व प्राण्यांप्रती करुणा दाखवणे, आपल्या इंद्रियांना नियंत्रित करणे, सांसारिक आसक्तीचा त्याग करणे आणि सत्य टिकून ठेवणे यातही या युधिष्ठिराने खुलेपणाने ऐकले. त्याचे मन भीष्माच्या शब्दांच्या शहाणपणाने भरलेले होते. त्याच्या लक्षात आले की हा काही सामान्य यज्ञ नाही, तर एक पवित्र विधी आहे, जो त्याला देवांच्या जवळ आणेल. पवित्र अग्नीत नैवेद्याप्रमाणे ओतली जाणारी करुणेची देणगी त्याच्या कृतींना पवित्र करेल आणि त्याला अतुल्य दक्षिणा किंवा बक्षीस देईल. अशा प्रकारे भीष्माच्या शिकवणीने युधिष्ठिरच्या अंतःकरणात एक ज्योत प्रज्वलित केली, जी त्याला भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेच्या मार्गाकडे मार्गदर्शन करत होती. जेव्हा तो त्याच्या आजोबांचे शहाणपणाचे शब्द ऐकत होता तेव्हा युधिष्ठिराला माहित होते की त्याला एक मौल्यवान वरदान देण्यात आले आहे. एका भव्य सभेदरम्यान पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याचे पूज्य आजोबा भीष्माकडे गेला. पवित्र कर्तव्याची गुंतागुंत जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी उत्सुकतेने युधिष्ठिराने भीष्माला भेटवस्तू आणि बलिदानाच्या बक्षिसांवर प्रकाश टाकण्यास सांगितले. प्राचीन परंपरांची सखोल समज असलेल्या भीष्माने बोलल्यास सुरुवात केली. क्षत्रियाचे जीवन शौर्याच्या कृतींनी चिन्हांकित केले जाते असे ते म्हणाले. तरीही त्याग आणि भेटवस्तूंद्वारेच एखादी व्यक्ती स्वतःला शुद्ध करू शकते. त्यांनी यावर जोर दिला की जे नीतिमान आणि सद्गुणी आहेत त्यांनाच अशा भेटवस्तू मिळायला हव्यात. युधिष्ठिराने जक्षपूर्वक ऐकले, कारण भीष्माने वेदांमध्ये शिकलेल्या आणि महान विद्वान असलेल्या ब्राह्मणांना भेटवस्तू देण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांना देऊन तुम्ही त्यांच्या गुणवत्तेचा वाटा मिळवता असे ते म्हणाले. जे स्वतःसाठी कमावण्यास असमर्थ आहेत त्यांनाही तुम्ही आधार दिला पाहिजे. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत चित्रे काढली. त्याने भरपूर दक्षिणा देऊन यज्ञ करणाऱ्या राजाची भव्यता आणि अशा कृत्यानंतरच्या समृद्धीची कल्पना केली. त्याने ब्राह्मणांना पाहिले, त्यांचे चेहरे कृतज्ञतेने उजळले जेव्हा त्यांना राजाकडून भेटवस्तू मिळाल्या. भीष्माने युधिष्ठिराला तीव्रतेने आणि खंडणीद्वारे मिळवलेल्या संपत्ती यज्ञ न करण्याचा इशारा दिला. राजाचा खजिना त्याच्या प्रजेने स्वेच्छेने भरला पाहिजे. तो म्हणाला, जेव्हा हे घडते तेव्हा राजाने त्यांचे प्रेम आणि आदर मिळवला आहे याचे हे लक्षण आहे. युधिष्ठिराने भीष्माचे शब्द शहाणपणाचे मंत्र असल्यासारखे ऐकले. राजाचा खरा उद्देश केवळ संपत्ती जमा करणे हा नसतो, तर आपल्या प्रजेचे संरक्षण करणे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे हा असतो. हे त्याच्या लक्षात आलेच. बेला सूर्य मावळू लागताच युधिष्ठिर भीष्माकडे दृढ निश्चयाने वळला. पूज्य आजोबा, मी तुमच्या शिकवणींचे पालन करेन. तो म्हणाला, जे योग्य आहेत त्यांना मी भेटवस्तू देईल आणि माझ्या राज्यात समृद्धी आणणारे यज्ञ करीन. भीष्म हसला, त्याचे डोळे अनुमोदनाने चमकले. युधिष्ठिर, राजवटीचा खरा अर्थ तुम्हाला समजला आहे. तो म्हणाला, तुमचे राज्य दीर्घकाळ आणि समृद्ध असो आणि तुमच्या लोकांचे रक्षण आणि सेवा करण्याचे पवित्र कर्तव्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एका भव्य सभेदरम्यान ज्ञान आणि न्यायी गाजा युधिष्ठिराने त्याचे पूज्य आजोबा भीष्म यांना एक रोचक प्रश्न विचारला. एखाद्याने दुसऱ्याला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट कोणती? त्याने पूज्य ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मागत विचारले. जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. सर्व भेटवस्तूंमध्ये पृथ्वीची देणगी सर्वोच्च आहे, त्याने घोषित केले. पृथ्वी अचल आणि अविनाशी आई आपल्या सर्व गरजा पुरवते. ती आपल्याला वस्त्र, दागिने, प्राणी, धान्य आणि खजिना देते. भीष्म बोलत असताना त्यांच्या शब्दांनी पृथ्वीच्या संकल्पनेभोवती एक भेट म्हणून आदर आणि भीतीचे चित्र रेखाटले. त्यांनी स्पष्ट केले की पृथ्वी सोडू दिल्याने केवळ इतरांनाच फायदा होत नाही, तर या जीवनात आणि पुढच्या आयुष्यात त्यांची स्वतःची समृद्धी देखील सुनिश्चित होते. पृथ्वी देणारा सदैव समृद्धीमध्ये वाढतो
तो म्हणाला, आणि पृथ्वी स्वतः त्यांचा स्वामी बनते युधिष्ठिराला कुतूहल वाटू लागले आणि त्याने आणखी स्पष्टीकरण मागितले. भीष्म पुढे म्हणाले, मातेची एक छोटीशी देणगी जेवढी गोमूत्राने झाकलेली आहे तेवढीच आयुष्यभराची पापे धुवून टाकू शकते. नीतिमान केवळ पृथ्वीची देणगी स्वीकारतात, कारण ती गुणवत्तेचा सर्वोच्च स्रोत आहे. जशी चर्चा सुरू झाली तसंच भीष्माने पृथ्वीच्या परिवर्तनशील शक्तीची रहस्य उघड केली. तो प्रियदत्त या पृथ्वीच्या चिरंतन आणि गुप्त नावाबद्दल बोलला, जे तिच्या हृदयाला प्रिय होते. दानात दिलेले किंवा स्वीकारलेले. तो म्हणाला, प्रियदत्त हे नाव देणारा आणि स्वीकारणारा दोघांनाही समृद्धी आणि शांती आणते. प्रत्येक क्षणाशी भीष्मांच्या शब्दांनी पृथ्वीचे परोपरी देवीचे स्पष्ट चित्र रेखाटले. ज्यांनी तिला भक्तिभावाने भेटवस्तू दिल्या, त्या सर्वांचे पोषण केले. ब्राह्मणांना अर्पण करणाऱ्या, त्या बदल्यात त्यांना राज्य देणाऱ्या आणि निस्वार्थ यज्ञाद्वारे ब्राह्मणाच्या राज्यात चढणाऱ्या नीतिमान राजाबद्दल तो बोलला. सभागृहाचे लक्ष वेधून घेत असताना भीष्माने एक मर्मस्पर्शी श्लोक सामायिक केला, जो युगानुयुगे प्रतिध्वनित होत होता. मला भेटवस्तू म्हणून स्वीकारा, मला सोडून द्या. मला सोडून देऊन तू हे दाता मला पुन्हा मिळवशील. हे प्राचीन ज्ञान जीवनाच्या क्षणभंगुरतेबद्दल आणि तेनारा आणि पृथ्वी यांच्यातील शाश्वत बंधाबद्दल बोलत होते. शेवटी भीष्मांच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या हृदयावर एक अमिट छाप सोडली, ज्यामुळे त्याला पृथ्वीच्या पवित्र देणगीबद्दल सखोल समजण्यास मार्गदर्शन झाले. त्यांच्या पूज्य वडीलधाऱ्याचे काळात ते ज्ञान घेऊन ज्याने मौल्यवान पृथ्वी सोडण्याची परिवर्तनशील शक्ती प्रकट केली होती. सभा विखुरली गेली. एका शांत जंगलात बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे विचार उदारतेच्या गुणांकडे आणि जे खरोखरच पात्र आहेत त्यांना भेटवस्तू दिल्यामुळे मिळणाऱ्या बक्षिसांकडे वळले. त्याने त्याचे आदरणीय आजोबा भीष्म यांचा सल्ला घेतला आहे. भीष्म युधिष्ठिराने विचारले, जेव्हा एखाद्या राजाला या जगात स्थापन करण्याची इच्छा असते, तेव्हा ज्या ब्राह्मणांना उत्कृष्ट कामगिरी आहे त्यांना त्याने कोणती भेटवस्तू द्यावी? कोणत्या भेटवस्तूने ब्राह्मणांना तात्काळ समाधान मिळते आणि त्या बदल्यात ते कोणती फळे देतात? भीष्माचे डोळे भूतकाळातील संभाषणाच्या आठवणींनी चमकले. हेच प्रश्न मी एकदा नाद या दिल्या ऋषीला विचारले होते. तो म्हणाला, मी तुम्हाला त्याचे शब्द वाचून दाखवतो, कारण ते शहाणपणाचे सार धारण करतात. ना त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांची उपस्थिती सूर्यासारखी तेजस्वी होती. देवता आणि सर्व ऋषी अन्नाची सर्वात मोठी देणगी म्हणून प्रशंसा करतात असे त्यांनी घोषित केले. ती जीवन ऊर्जा आणि शक्तीचा स्रोत आहे. विश्व स्वतःच अन्नाद्वारे टिकून आहे. सर्व वर्गातील लोक, गृहस्थ, भिक्षुक आणि तपस्वी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यावर अवलंबून आहेत. युधिष्ठिराला उत्सुकता लागली. तो आणखी जाणून घेण्यासाठी उत्सुक होऊन पुढे झुकला. आम्हाला सांगा ना, त्याने विचारले. जे लोक त्यांना अन्नाची भेटवस्तू देतात त्यांना ब्राह्मण काय बक्षीस देतात? ना दयाळूपणे हसला. जेव्हा एखादा गृहस्थ एखाद्या उच्च आत्मा असलेल्या ब्राह्मणाला किंवा भिक्षूला अन्नाची भेट देतो, तेव्हा तो येणाऱ्या जगात मोठी संपत्ती मिळवतो. अशा घराचा मालक भिक्षा मागण्यासाठी येणाऱ्या पात्र म्हाताऱ्या माणसाची विनवणी ऐकून मोठा गुण मिळवेल याची खात्री असते. भीष्माने होकारार्थी मान डोलावली. त्याचे डोळे समजूतदारपणाने चमकले. ब्राह्मण हा खरोखरच एक महान प्राणी आहे. तो म्हणाला, त्याला प्रत्येक अन्नाचा पहिला भाग मिळण्याचा हक्क आहे आणि जो हात उघडे ठेवून त्याचे स्वागत करतो तो घर समृद्धी वाढवतो. जेव्हा नाद बोलत राहिले तेव्हा युधिष्ठिरचे मन आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेले. त्याच्या लक्षात आले की अन्नाची भेटवस्तू देणे ही केवळ दानधर्म नव्हे, तर गुण मिळवण्याचा आणि दैवी आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग आहे. प्राण श्वासाचा स्वामी, वाऱ्याची देवता पृथ्वीवर पाणी सोडतो, त्याचे पोषण करतो आणि पिकांना वाढू देतो. या पिकांपासून सर्व सजीवांना त्यांचे पोषण मिळते. जो त्याचा शोध घेण्यासाठी येतो त्याला अन्न देतो. तो सजीवांना जीवन आणि ऊर्जा या दोन्हींचे योगदान देतो असे म्हटले जाते. असे म्हणत नादाने आपले प्रवचन संपवले. भीष्माचा आवाज जंगला प्रतिध्वनित होत होता. त्याच्या शब्दांमध्ये आदर आणि भीतीची भावना होती. हे आदर नारदाने अशा प्रकारे संबोधित केले आहे, हे मी नेहमीच केले आहे. सूर्य द्वारका शहरावर अस्त होत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उगदा नारिंगी प्रकाश टाकत होता. युधिष्ठिर शहाणा आणि न्यायीगाला गहन चिंतन करत बसला. पवित्र देणगीच्या कलेबद्दल मार्गदर्शन मागत होता. तो त्याच्या पूज्य नातू भीष्माकडे वळला आणि केवळ या आयुष्यातच नव्हे तर पुढच्या आयुष्यातही आनंद आणि समृद्धी आणू शकेल अशा भेटवस्तू कशा द्याव्यात याबद्दल शहाणपण मागितले. जुनी कथा सांगण्यास
सुरुवात करत असताना भीष्माचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले. देवकी धन्य गाणी तो म्हणाला देतात अरे, आणि ग्रहांच्या मार्गदर्शनाखाली भेटवस्तू देण्याच्या विषयावर स्वर्गाची खुशी नारदाचा सल्ला घेतला. भीष्मच्या आवाजात एक मंत्रमुग्ध करणारा गुण आला आणि तो पुढे म्हणाला, नारद द्वारका येथे आला. त्याची दैवी वैशिष्ट्ये शहाणपण आणि करुणा पसरवत होती. देवकीने तिच्या नेहमीच्या कुतूहलाने नारदाला या पवित्र विषयावरील त्याचे ज्ञान सामायिक करण्यास सांगितले. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा ते दृश्य देवकीच्या राजवाड्यात खळवले गेले, जिथे नारद गण चिंतनशील अवस्थेत मेमत्यांच्या मुप्रकाशने आणि भक्तिगीतांच्या सौम्य आवाजाने वेलेले होते. कृतिका नक्षत्राखाली तूप मिसळून पायसाने 5 ब्राह्मणांना संतुष्ट करून नारदाने सुरुवात केली. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा असतो. एखाद्याला मोठ्या आनंदाच्या प्रदेशांची प्राप्ती होते. प्रत्येक शब्दासह भीष्माच्या वर्णनात आश्चर्य आणि मंत्रमुग्धता होती. जसजशी गत्र पुढे सरकत गेली तसतसे नारदाचे प्रवचन एका आकाशीय नकाशासारखे उलगडत गेले, ज्याने देवकीला नक्षत्रांमधून आणि त्यांच्या संबंधित भेटवस्तूंमधून मार्गदर्शन केले. रोहिणीच्या काळात एखाद्याने स्वतःला कलातून मुक्त करण्यासाठी तांदूळ आणि तुपासह हरण दिले पाहिले. सोमदैवतच्या काळात वासर असलेली गाय स्वर्गाच्या दरवाजाकडे घेऊन जाईल. प्रत्येक भेटवस्तू तिच्या स्वतःच्या अद्वितीय सामर्थ्याने ओतप्रोत होती, जी समृद्धी सन्मान आणि अमरत्वाचे आश्वासन देत होती. भीष्माने कथा पुढे नेत असताना त्याच्या अहवालाने परंपरेचा भार उचलला. देवकीने लक्षपूर्वक ऐकले. तिचे अंतकरण भक्ती आणि समृद्धापणाने भरले होते. आणि जेव्हा नारदाने बोलणे संपवले तेव्हा देवकीने आपले ज्ञान आपल्या सुनांना सांगितले, जी त्यांच्या पूज्य सासूपासून शिकण्यासाठी उत्सुकतेने आजूबाजूला जमली होती. भीष्माने त्याची कथा संपवताना रात्रीची हवा धुपाच्या सुगंधाने भरलेली होती. अशा प्रकारे नारदांनी देवकीला कोणत्या नक्षत्रांखाली भेटवस्तू द्याव्यात या विषयावर प्रवचन केले. त्या क्षणी युधिष्ठिराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्याला माहीत होते की देण्याची कला त्याला कायमची बदलेल करुणा, शहाणपण आणि आकाशीय तालाशी सुसंवाद साधण्याच्या जीवनाकडे मार्गदर्शन करेल. प्राचीन ज्ञानाच्या क्षेत्रात भीष्माने राजा हरिश्चंद्राला आजोबा ब्राह्मणाचा मुलगा सुप्रसिद्ध अत्रीची सखोल शिकवण सांगितली, जे सोन्याची भेटवस्तू देतात. अत्रीने घोषित केले, ते या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींवर आशीर्वाद देतात असे म्हटले जाते. अशा अर्पणामुळे केवळ एखाद्याचा आत्मा शुद्ध होत नाही, तर पूर्वजांना दीर्घायुष्य आणि अथांग गुणवत्तेची प्राप्ती होते. याची पुष्टी करत राजाने होकार दिला. ते बोलत असताना एक पूज्य गोष्टी म्हणून त्यांच्या चर्चेत सामील झाला. त्याने यावर जोर दिला की सर्व भेटवस्तूंपैकी पे अर्पण करणे हे सर्वात पवित्र आहे. तो म्हणाला, मानवी हाताने एक विहीर खोदणे हे त्याच्या निर्मात्याचे अदेव पाप धुमताते असे म्हटले जाते. ज्ञानी लोकांनी या कल्पनेचा विचार केला आणि भीष्म पुढे म्हणाले, जर विहीर किंवा तलाव बांधला गेला जिथे प्राणी त्यांची तहान भागवू शकतील, तर तो त्याच्या निर्मात्याच्या संपूर्ण कुटुंबाला मोक्ष देईल. दुष्काळाच्या काळात अशी व्यक्ती प्रत्येक आपत्तीपासून संरक्षित होईल. ही चर्चा तुपाच्या गुणांकडे वळली असे आपण जे स्वतः देवांना देखील प्रसन्न करते. बृहस्पती पुष्यनधात आणि जुळे अश्विन भीष्म म्हणाले, तूप हे एक शक्तिशाली कौशल आहे आणि सर्व यज्ञांसाठी सर्वोत्तम द्रव आहे. ऋषींनी स्पष्ट केले की ब्राह्मणांना तुपाची भेट दिल्यास त्याच्या दात्याला अफाट गुण मिळतील, जे इतर कोणत्याही अर्पणापेक्षा खूप जास्त आहेत. ज्यांनी शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध आत्म्याने अशा भेटवस्तू दिल्या त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात प्रसिद्धी, समृद्धी आणि आनंद मिळेल. अश्विन महिना हा ब्राह्मणांना भेटवस्तू देण्यासाठी शुभ मानला जात असे भीष्माने उघड केले की ज्यांनी या काळात पायसा मिसळून तूप अर्पण केले त्यांना जुळ्या अश्विनांचे आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे त्यांना वैयक्तिक सौंदर्य आणि दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण मिळेल. जो ब्राह्मणांना पाण्याने भरलेल्या बाटल्या अर्पण करतो तो म्हणाला कधीही तहान लागणार नाही आणि जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये विपुलतेने आशीर्वादित होईल. ज्यांनी भक्ती आणि आत्मसंयमाने भेटवस्तू दिल्या त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या बक्षिसाबद्दल ज्ञानी पुरुष बोलले. भीष्माने स्पष्ट केले की अशा व्यक्तींना ब्राह्मणांनी त्यांच्या तपश्चर्येद्वारे मिळवलेल्या गुणवत्तेचा 6वा भाग मिळेल, तर इतरांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि हानीपासून संरक्षण मिळेल. चर्चा जसजशी संपुष्टात येत होती तसंच भीष्माने समृद्धी प्राप्त करण्यासाठी आणखी एक साधन म्हणून क्षत्रियाच्या भेटवस्तूचा उल्लेख केला. जो क्षत्रिय अर्पण करेल त्याला मुले आणि भरपूर संपत्तीचा आशीर्वाद मिळेल आणि त्याचे डोळे निरोगी राहतील हे ते म्हणाले. अशा भेटवस्तूंद्वारे मिळवलेले गुण त्याला युद्धात विजय मिळवून देतील
आणि त्याच्या गुरांचे रक्षण करतील. अखेरीस प्रख्यातवशी संधीले त्यांच्या मेळाव्यात सामील झाले. त्यांनी अथाच्या भेटवस्तूवर आपले ज्ञान सामायिक केले. सर्व भेटवस्तूंपैकी त्यांनी राजा खैसेंद्राला घोषित केले, एका रथाची भेट. सहसह त्या वाळवंटात बुद्धिमाला आणि न्यायी राजकुमार युधिष्ठिराने आपले पूज्य आजोबा भीष्माकडून मार्गदर्शन मागितले. मला सांगा पंजोबा, त्याने विचारले, ज्या ब्राह्मणांचे पाय जळत आहेत किंवा गरम वाळूने भरलेले आहेत, अशा ब्राह्मणाला आदत्राने देण्याचे काय फायदे आहेत? भीष्म हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. त्याने कथा सांगण्यास सुरुवात केली. रे माझ्या प्रिय युधिष्ठिर, भीष्म म्हणाला, जो माणूस ब्राह्मणाला पादत्राणे देतो तो केवळ त्यांच्या पायाचे रक्षणच करत नाही, तर तो खूप गुणही कमावतो. अशी व्यक्ती सर्व अडथळे आणि अडचणी पार करते. त्यांच्या मार्गातील प्रत्येक काटात चिरते. त्यांचा सर्वांकडून आदर केला जातो आणि सोने आणि चांदीची वाहने ज्या खाच्या बांधलेल्या असतात, जादूने ओढले गेल्यासारखे त्यांच्याकडे येतात. युधिष्ठिराला उत्सुकता लागली आणि त्याने भीष्माला इतर भेटवस्तूंच्या गुणवत्तेबद्दल तपशील देण्यास सांगितले. मला सांगा पंजोमा, तो म्हणाला, ती जमीन गाई आणि अन्न देण्याचे काय फायदे आहेत? भीष्माने डोकावले. त्याचे डोळे ज्ञानाने चमकले. त्याची देणगी सर्वात पवित्र आहे. भीष्माने सुरुवात केली. ती पित्री किंवा पूर्वजांसाठी अन्न म्हणून जन्मलेल्या ब्राह्मणाने निर्माण केली होती. जेव्हा कोणी महिन्यात ब्राह्मणाला तीळ देते, तेव्हा त्यांना मोठ्या गुणवत्तेचे बक्षीस दिले जाते. ते कधीही नरकात जाणार नाही किंवा कोणत्याही संकटाला बळी पडणार नाहीत. खरे तर त्यांच्या अर्पणांना सर्व यज्ञांप्रमाणेच मानले जाते. भीष्म पुढे म्हणाले. त्यांचा आवाज प्राचीन काळाची कथा विनत होता, जेव्हा देवतांनी स्वतः पृथ्वीवर यज्ञ करण्यासाठी स्वयं जन्मलेल्या ब्राह्मणाची परवानगी मागितली होती. देवतांनी शुभ मातीचा तुकडा मागितला. भीष्म म्हणाला, आणि ब्राह्मणाने त्यांना तो दिला. त्यानंतर देवतांनी त्यांचे यज्ञ केले आणि त्या बदल्यात त्या यज्ञातून उद्भवलेल्या गुणवत्तेचा 6वा भाग त्यांना देण्यात आला. ती घे गाय आणि अन्न भेटवस्तू देऊन मोठे बक्षीस कसे मिळू शकते, हे भीष्माने स्पष्ट करताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. भीष्म म्हणाला, जेव्हा कोणी जमिनीचा एक छोटासा तुकडा देखील देतो, तेव्हा त्यांना अक्षय गुणवत्तेचे बक्षीस मिळते. ते कधीही कोणत्याही अडचणीला बळी पडणार नाहीत किंवा कोणत्याही संकटाचा सामना करणार नाहीत. सूर्य मावळत असताना वाळवंटाच्या भूप्रदेशावर एक उदार चमकानं युधिष्ठिराने आणखी एक प्रश्न विचारला. पंजोबा, कांचे काय? त्याचे गुण काय? भीष्माने स्मितहास्य केले. त्याचे डोळे आधाराने चमकले. भीष्म म्हणाला, माझ्या प्रिय युधिष्ठिर, तिने हे सर्व तपस्वींपेक्षा श्रेष्ठ आहेत. ते ब्राह्मणाच्या प्रदेशात सोमासोबत राहतात आणि मानवांना असंख्य प्रकारे लाभ देतात. दूध, तूप, दही, विविध भेटवस्तूंच्या गुणवत्तेबद्दलच्या चैतन्यपूर्ण चर्चेदरम्यान भरतांचा ज्ञानी आणि न्यायी गाजा युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्माकडे वळला. कुतूहल आणि उत्सुकतेने त्याने विचारले, सर, मी भेटवस्तूंच्या गुणांबद्दल ऐकले आहे. तुम्ही अन्नाच्या भेटवस्तूबद्दल खूप बोलले, परंतु मला भेटवस्तू बनवण्याच्या महान गुणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. या विषयावर आपले प्रवचन सुरू करताना भीष्माचे डोळे आनंदाने चमकले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि युधिष्ठिराला देवांच्या क्षेत्रात नेणारी कथा विणण्यास सुरुवात केली. भीष्म म्हणाला, ऐका, हे अचंबित पराक्रम, जेव्हा मी तुमच्याशी पेयापासून सुरू होणाऱ्या भेटवस्तूंबद्दल बोलत आहे, अशा भेटवस्तू देऊन मिळणारे गुण अतुलनीय आहेत. त्या अन्नाच्या देणगीला देखील मागे टाकते, जे सर्व सजीवांना टिकून ठेवते आणि त्यांना शक्ती आणि ऊर्जा देते. युधिष्ठिर पुढे झुकला. त्याचे डोळे उत्सुकतेने रुंद झाले. भीष्म पुढे म्हणाला, सर्व प्राण्यांच्या स्वामीने स्वतः म्हटले आहे की अन्नाची देणगी ही एक अतिशय श्रेष्ठ देणगी आहे. परंतु मी तुम्हाला सांगेन की ते ही देणगी तितकीच आदरणीय का आहे. तुम्हाला माहिती आहे, कुंतीच्या पुत्रा अन्नाच्या गुणांची स्तुती करणारे पवित्र मंत्र सावित्री देवी स्वतः हे शुभ शब्द बोलली आणि आपण ऐकले आहे की प्राचीन विधीमध्ये ते कसे म्हटले गेले होते. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरच्या मनात त्याची आई कुंती हिच्या आठवणीचा पूर आला. जिने त्याला अनेकदा या मंत्रांचे पठण केले होते. तिने अन्नाची देणगी आणि जीवन टिकून ठेवण्याच्या त्याच्या सामर्थ्याबद्दल ज्या आदराने बोलले, ते त्याला आठवते. युधिष्ठिराला त्यांच्या सौम्य प्रवाहात सोबत घेऊन भीष्माचे शब्द नदीसारखे वाहत राहिले. एक माणूस पेय बनवून खरोखरच जीवनाची देणगी देतो. तो म्हणाला, या जगात अशी कोणतीही देणगी नाही जी जीवनाच्या देणगीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही लोमसाच्या म्हणण्यापासून अपरिचित नाही. हे पराक्रमी भाऊ, पूर्वीच्या काळात राजा शिवीने प्राप्त केलेला शेवट, जेव्हा त्याने कबुतराला जीवन दिले, तो प्राप्त करतो.
जो ब्राह्मणाला अन्नाची भेट देतो. युधिष्ठिरचे विचार राजा शिवीच्या कथेकडे वळले आणि त्याच्या निस्वार्थ कृतीमुळे त्याला कसे मोठे गुण मिळाले त्याने लोमासचे शहाणपणाचे शब्द कठवले.